नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे गाजराचा हलवा. त्यासाठी घेतलेला आहे गाजराचा किस, काजू आणि पिस्ते, 1 चमचा साजूक तूप आणि मध. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे. त्यात कढईमध्ये टाकते 1 चमचा साजूक तूप. तूप मेल्ट झालं का त्यात टाकते गाजराचं किस. गाजर आपल्या शरीरासाठी एक उत्तम असं अन्न आहे. ही रेसिपी बनवतानाच मी तुम्हाला गाजराचे उपयोग सांगणार आहे. आता तुपामध्ये टाकलंय गाजराचं किस. गाजर डोळ्यांसाठी उत्तम अन्न आहे. गाजरात बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतं. आता हा गाजराचा किस मला वाफवून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे, म्हणून त्याच्यामध्ये मी टाकलंय 1 ग्लास पाणी, छोटा ग्लास. ही रेसिपी मी वेट लॉस आणि डायबिटीज फ्रेंडली अशी बनवत आहे. वेट लॉससाठी आणि डायबिटीज फ्रेंडली अशी ही रेसिपी बनवत आहे, म्हणून याच्यामध्ये मी दुधाचा वापर केलेला नाहीये. यात मावा, बर्फी याचाही वापर केलेला नाही आणि साखरही घातलेली नाहीये. गूळ पण टाकलेला नाहीये. गुळाचा वापर करता आला असता, पण गाजराची एक वेगळी अशी चव असते. ती चव मला घालवायची नव्हती, म्हणून मी यात मधाचा वापर केलेला आहे. आम्हाला MD कोर्समध्ये सांगतात की खडीसाखर आणि साखर हे सेमच असतात, त्यामुळे खडीसाखर ऑल्सो इट इज नॉट गुड, म्हणून मी खडीसाखर ही वापरलेली नाहीये. फक्त मधाचा वापर केलेला आहे. तसं घरी मी वेगवेगळ्या प्रकारचे गाजराचे हलवे बनवते. तसं मावा टाकून, दूध टाकून, साखर टाकून, जसं मुलांना आवडतं तसे बनवत असते. ही डायबिटीज फ्रेंडली आणि वेट लॉस फ्रेंडली अशी रेसिपी आहे. तर बघूया गाजराचे इतर उपयोग. आता गाजराचा किस शिजत आलेला आहे, थोडं पाणी आहे, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते गाजराचे इतर उपयोग. गाजरात अँटीऑक्सिडंट खूप असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गाजर खाल्ल्याने त्वचा आणि केस निरोगी राहतात. गाजरातील पोटॅशियम आणि फायबर यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते. गाजरातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. गाजर खाणे हे सर्वच वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. विशेषतः थंडीच्या दिवसात ते अधिक ऊर्जा देते. आता यातलं पाणी आटलेलं आहे बऱ्यापैकी आणि किसही चांगला शिजत आलेला आहे. आता यात मी टाकते वेलचीची पूड. वेलचीचा असा वेगळाच सुगंध असतो, पण वेलचीची पूड टाकली का गाजराचा हलवा एक छानच लागतो. आता मी टाकली काजू आणि पिस्ता यांची पूड मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. काजूच्या पुडेमुळे, काजू आणि पिस्ता यांच्या पुडेमुळे काय होणार आहे, हलव्याला क्रीमी टेक्स्चर असं येईल आणि छान लागेल. हा वेट लॉस मध्ये ही हा हलवा किंवा डायबिटीज ज्यांना आहे किंवा इतरही पेशंट आहेत, कॅन्सर वगैरे असे बरेच पेशंट असतात, तेही हा हलवा बऱ्याच चांगल्या प्रकारे रोज असं सेवन करू शकतात. कारण यात साखर नाही, दूध नाही आणि इतर कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही. आता पुन्हा एक वाफ देऊन घेते. गाजराचा ज्यूस पण खूपच चांगला असतो. आपण जर ज्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील, म्हणजे चष्म्याचा नंबर वाढत असेल, रातंधळेपणा असेल, त्यांनी रोज गाजराच्या ज्यूसचं सेवन करावं. आता
चांगला बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे, गाजरही चांगलं शिजवून झालेलं आहे. मी थोडासा गाजराचा हलवा बाजूला काढून घेतलेला आहे, तो मी माझ्या मुलीसाठी ठेवलेला आहे. त्यात तिला साखर आणि दूध टाकून तिला चांगलं हलवून देईल, ते शिजवून देईल. आता याच्यामध्ये टाकलेले मी 2 चमचे मध. हा हलवा मी माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी बनवत आहे. आम्हाला डायबिटीज नाही आहे, पण वेट मॅनेजमेंटसाठी आम्ही हा बनवत आहे. आणि हलवा खूपच छान असा झालेला आहे. हा आहे गाजराचा हलवा. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि मी सांगितलेली माहिती? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी, ज्या शरीरासाठी एकदम अशा उपयुक्त अशा रेसिपी तुम्हाला या चॅनलवरती नक्की मिळतील. थँक्यू.